अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी तसंच त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक कल्याण समिती गेली अनेक वर्ष अस्तित्वात नव्हती. अल्पसंख्याक कल्याण समिती 2018 पासून रखडली होती. समितीच अस्तित्वात नसल्यामुळं योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठकही होत नव्हती. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळं राज्यात शासन आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप होत होता. शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समितीची स्थापना करून दर 3 महिन्याला बैठक घेऊन अल्पसंख्याक योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याचे आदेश आहेत. मात्र राज्यभरात शासन आदेशावर अंमलबजावणीच झालेली नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात देखील जवळपास 5 वर्षांपासून योजनांचा आढावा घेण्यात आला नसल्याचा आरोप अल्पसंख्याक समाजातील पदाधिकाऱ्यांनी केलाय. दरवर्षी 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्तानं किमान अल्पसंख्याक कल्याण समिती स्थापन करा अशी मागणी करण्यात येत होती. अल्पसंख्याक समाजामधून जे सामाजिक कार्य करू पाहतात या लोकांच्यासाठी आम्ही फक्त वर्षालाच येऊन तुमच्याकडे दाद मागायची का? तर एक आमची कमिटी जर असेल तर आमच्या कमिटीच्या माध्यमातून आम्ही तुमच्याकडे वेळोवेळी त्या संदर्भात काही आमच्या प्रश्न असतील ते मागणी करू शकतो. परंतु आंतरराष्ट्रीय जो अल्पसंख्याक दिन आहे 1992ला तो पास झाला. त्याच्या अनुषंगानं कार्यक्रम घेतले जातात. बहुतांश वेळेला त्याबद्दल अनास्था असते, परंतु आम्ही जाऊन भेटतो, मागे लागतो, त्यावेळेला तो घेतला जातो. या ठिकाणी जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समितीची स्थापना 2018च्या जी आरनुसार झाली पाहिजे होती, ती झालेली नाही. आणि या ठिकाणी शासनानं एक वेगळ्या पद्धतीनं नुसता हा दिवस साजरा करायचाच म्हणून या ठिकाणी केला जात आहे. 18 डिसेंबर 24चा ह्याचं शासन परिपत्र निकाल इतक्या वेळा निघाले की 2016ला निघाले. दरम्यान या मागणीनंतर शासनाला उशिरा का होईना जाग आली आहे. आज 17 डिसेंबर रोजी सायंकाळी याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी आदेश काढून अल्पसंख्याक कल्याण समितीची स्थापना केल्याचं सांगितलं. मात्र या समितीमध्ये अशासकीय सदस्य नसल्यामुळं याबाबत नाराजी देखील व्यक्त केली जाते. दरम्यान राज्यात अल्पसंख्याक योजनांची आणि 15 कलमी कार्यक्रमांची परिणामकारक अंमलबजावणी करावी, जिल्हा स्तरावर कल्याण समितीवर अशासकीय सदस्य नियुक्त करावेत, नियमित बैठका घ्याव्यात, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अल्पसंख्याक मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृह उभारण्यात यावीत, राज्यात अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना करावी, शासन धोरणाच्या विरुद्ध अल्पसंख्याक योजनांवर अंमलबजावणी न करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायदा आणि लोकसेवा अधिनियमानुसार कार्यवाही करावी अशा मागण्याही अल्पसंख्याक समाजातील सामाजिक संस्था संघटनांनी अल्पसंख्याक दिनाच्या निमित्तानं केल्यात.